मंडळी नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पानशेत धरणाजवळील एक सिक्रेट वॉटरफॉल. पाऊस असताना तुम्ही जाऊन तो धबधबा पाहण्याचा आनंद घेऊ शकता. अगदी 5 मिनिटाच्या ट्रेक नंतर आम्ही धबधब्याच्या अगदी खाली पोहोचलेलो आहोत. अतिशय सोपी ट्रेक, मात्र मान्सूनचा पाऊस असताना हा धबधबा जेव्हा प्रवाहित होतो तो खूपच नेत्रदीपक वाटतो. हा आहे खडकवासला धरणाचा बॅकवॉटर. चला तर एक्सप्लोर करूया पानशेत जवळचा हा हिडन वॉटरफॉल. मंडळी, आता आपण लवासा सिटी सोडलेली आहे आणि लवासा सिटी आपण बघितलेली आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. आणि आता आपण लवासा सिटीचं लोकेशन सोडून एका दुसऱ्या लोकेशनला चाललोय, एक दुसरं लोकेशन एक्सप्लोर करायला. तर हा जो मार्ग आहे सध्या आपण चाललोय तो वरसगाव कडे जाणारा रस्ता आहे. आणि बघू शकता ठिकठिकाणी थोडंफार भूस्खलन वगैरे झाले. तर हा वरसगाव कडे जाणारा रस्ता आहे. लवासा टू वरसगाव रोड आहे हा. आणि वरसगाव मध्ये एक छोटासा धबधबा आहे, त्याला वरसगाव धबधबा म्हणतात. आणि तिकडचा निसर्ग आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि तसंच आपण खडकवासला धरणाकडून पुण्याकडे जाणार आहोत. तर खडकवासला धरण सुद्धा आपण आज बघणार आहोत. तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ असणार आहे पुढे. तर पुढे व्हिडिओ नक्की बघा. कीप ट्युनिंग. ठीकठाक रस्ता आहे इकडं. लवासा सिटीकडे येण्यासाठी रस्त्याचा अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही. एवढा मोठा प्रोजेक्ट करणार होते ते, मग रस्ता ऑब्विसली चांगला असणारच. रस्ता जबरदस्त आहे. आणि इकडे सुद्धा चांगला रस्ता आहे. हा जो वरसगावकडे रस्ता जातोय तो देखील जबरदस्त आहे. आपण ज्या मार्गे आलो होतो त्या मार्गे आपण नाही जात, तर हा दुसरा मार्ग आहे तिकडे जाण्यासाठी. हा जो रस्ता आहे इकडून पानशेत धरणाकडे पण जाता येतं आणि खडकवासला धरणाकडे पण जाता येतं. राईट हँडला जी एक नदी दिसते आपल्याला ती मुठा नदी आहे. आणि मुठा नदीचं पात्र बऱ्यापैकी भरलेलं नाही अजून. पावसाळा सुरू होताच ते पात्र भरून जाईल. तर मंडळी बघू शकता अतिशय वळणावळणांचा घाट सध्या आपण पार करतोय. शेकडो वळणावळणांनंतर आता आपण वरसगावच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत. खूप भारी वाटतं असं घाटातून वळणं घेत जायला, मज्जा येते. मात्र जबाबदारी पण असते बरं का. जबाबदारी न पाळता फक्त मजा घेत राहिलं ना तर मजा कधी सजा होईल नाही सांगता येत. तर आपण छानपैकी लवासा सिटी एक्सप्लोर केली आज. आणि लवासा सिटी बघून झाल्यानंतर वरसगाव आणि खडकवासला मार्गे आपण रिटर्न जातोय, म्हणजे तो देखील परिसर आपण आज एक्सप्लोर करतोय. तर पाऊस नाही त्याच्यामुळं धबधबा प्रवाहित असेल का नाही थोडी शंका वाटते, पण तरी होप करूयात आपण. कारण अगदी कालपर्यंत होता पाऊस, पण व्हिडिओचा प्रिव्ह्यू वगैरे बघून तुम्हाला समजून जाईल की धबधबा आहे की नाही वगैरे. पाठीमागं आपण लवासा सिटीकडे जाताना टेमघर धरण बघितलं होतं. आणि इकडं अजून एक धरण आहे. रस्ता खूप अरुंद आहे आणि समोरून फास्ट गाड्या येतात, त्याच्यामुळं हॉर्न देणं, त्याच प्रकारे जिथं वळण असेल तिथं स्पीड कमी करणं खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा पुन्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये हे रिआयट्रेट करावं लागतंय. आणि प्रत्येक यूट्यूबरने हे केलं पाहिजे. ज्या रिस्क आहेत त्याच्याबद्दल पण बोललं पाहिजे. नाहीतर यूट्यूबर फक्त सांगतात की बघा आम्ही किती एन्जॉय करतोय, किती आम्ही गाडी स्पीडमध्ये चालवतोय, मोटो व्लॉग आम्ही किती भारी करतोय. मात्र जे सांगितलं पाहिजे ना ते बरेच यूट्यूबर नाहीत सांगत. आणि ते बघून सगळी यंग जनरेशन पोरं जातात, मग ओव्हर स्पीडिंग करतात, गाड्या स्लिप होतात आणि इंजर्ड होऊन येतात नंतर. तर याच्यामुळेच यूट्यूबर लोकांवर पण जबाबदारी असते. नुसतं व्लॉग चांगला करावा, व्लॉग फक्त आपला चांगला इन्फॉर्मेटिव्ह वाटावा, ते देखील महत्त्वाचंच आहे. पण जे ते प्लेस एक्सप्लोर करायला जाणार आहेत त्यांना देखील 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. भलेही 4 व्ह्यूज कमी येतील, मात्र हे देखील महत्त्वाचं आहे, जबाबदारी आहे. असो, आपण वरसगावच्या अगदी जवळ आलोय. 7-8 किलोमीटर वरसगाव राहिलं असेल. आणि बघूयात धबधबा प्रवाहित आहे का. सिंहगड देखील जवळच आहे, मात्र आता अगदी दिवसाच्या शेवटी आपण पोहोचलेलो आहोत इकडं, त्याच्यामुळे आता जास्त प्लेसेस नाहीत एक्सप्लोर करता येणार. सिंहगड आपण नक्कीच एक्सप्लोर करूया, कारण सिंहगडला गेलं तर एक सेपरेट दिवस देणं महत्त्वाचं आहे. खूप मोठा किल्ला आहे, खूप ऐतिहासिक आहे. लँडस्लाईड झालेला आहे इथं.
त्याच्यामुळं सूचना पण लिहिली होती तिकडं. रोडचं इकडं थोडं दुरुस्ती केली आहे मंडळी. आता आपण अगदी जवळ पोहोचलोय, वरसगावच्या जवळ, आणि समोर गाव दिसतंय आपल्याला, मोबाईल सिग्नलच्या टावर्स वगैरे. आतापर्यंत आपण मुळशीच्या त्या घाटवाटांमध्ये होतो, डोंगर दऱ्यांमध्ये. आता आपण थोडंसं गावाकडच्या साईडला आलोय, म्हणजे इकडून थोडी जास्त गावं दिसत आहेत समोरून. तसंही खडकवासला वगैरे हे सिटी एरियाच आहे. वरसगावच्या थोडं पुढे गेले की आपल्याला खडकवासला लागेलच. मात्र इथं अजूनही थोडे थोडे कमी उंचीचे डोंगर आहेत आता, आणि घाटवाट पण आहे इकडं. अगदी 1 किलोमीटर पर्यंत आपण आता आणखी दूर आहोत वरसगाव धबधब्याच्या. जरी धबधबा प्रवाहित नसला तरी देखील मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे पाऊस असताना तुम्ही जाऊन तो धबधबा पाहण्याचा आनंद घेऊ शकता. छोटासाच धबधबा आहे, मात्र स्टील तुम्ही एन्जॉय करू शकता. असं काही नाही की खूप मोठ्या धबधब्याला जायचं पावसाळ्यामध्ये. जावा, नक्की जावा, पण जे छोटे छोटे धबधबे असतात आपल्याजवळ ते देखील एन्जॉय केले पाहिजेत. आणि आय थिंक इकडे धबधबा आहे असं प्रथम दर्शनी तरी वाटतंय. मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहोत लोकेशनला, ज्या लोकेशनसाठी आपण इकडे आलो होतो. वरसगाव धबधबा सध्या जास्त प्रवाहित नाही, अगदी रोडवरूनच दिसतोय. थोडासा प्रवाहित आहे, पण तरी पण आपण जवळ जाऊन बघणार आहोत तो. आणि इकडं जेव्हा खूप जास्त पाऊस सुरू असतो ना, तेव्हा असंच इकडून असं पाणी वाहत असतं. आणि इथून असा रस्ता आहे जिथून आपण आतमध्ये जाणार आहोत. तर चला आता आपण जाऊया पुढे. तर मंडळी, अशा प्रकारे आहे रस्ता, आणि या बाजूला वानर बसलेले आहेत. ते कॅमेरामध्ये नाही दिसणार या, पण ते बरं आहे की आम्हाला बघून पळून गेले तिकडं. नाहीतर काय काय माकडं डेंजर असतात, जरा बॅग बघून लगेच अटॅक करतात. पण थोडीशी वानर माकडं होती तिकडं, जे आम्हाला बघून पळून गेलेले आहेत. आणि सुमितच्या हातामध्ये लाकूड, मी म्हणलं घे हातात लाकूड जरा. पण सुमितवर बरेच वेळा झाले ते अटॅक माकडांचे. तर अशा प्रकारे इकडं एक धबधबा प्रवाहित होतोय. धबधबा नाही, त्या धबधब्याचं जे पाणी आहे ते इकडं थोडं थोडं येतंय. चालू पावसामध्ये खूप जास्त प्रवाह असतो इकडे, मात्र पाऊस नाही 2 दिवस झाले, त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी वाहतंय सगळीकडं. आणि अशा प्रकारे आहे छोटीशी ट्रेक. 5 ते 10 मिनिटाचीच आहे ट्रेक, पण वर्थ एक्सप्लोर आहे हे लोकेशन. जर इकडे लवासा सिटीकडे वगैरे जात असाल किंवा खडकवासला धरणाकडे आलात तुम्ही, तर तिथून जवळच आहे हे. अगदी 5 ते 10 किलोमीटरच आहे. छान आहे, पण अगदी सुंदर असा निसर्ग आहे. घाट रस्ता पार करून आल्यावर अगदी रस्त्यावरूनच आपल्याला हा वॉटरफॉल दिसतो, आणि याचा मंजूळ आवाज आपल्या कानावरती पडतो. तर मंडळी, आपण पोचलेलो आहोत धबधब्याच्या लोकेशनला. आणि हा बघा, असा आहे धबधबा एकंदरीत. आता कमी पाऊस असल्यामुळं धबधब्याचं पाणी पण कमी झालं आहे ऑब्वियसली, मात्र पावसामध्ये खूप सुंदर दिसतो हा धबधबा. छोटाच आहे, मात्र इथे जास्त काही रिस्क अशी वाटत नाही. मस्त आहे एकदम लोकेशन, व्हेरी नाईस. आणि अगदी 5च मिनटं आहेत, 5 मिनटाच्या वर पण नाही. अगदी 5च मिनटाच्या ट्रेकनंतर आम्ही धबधब्याच्या अगदी खाली पोहोचलेलो आहोत. आणि आज शुक्रवारी आलो आहे आम्ही, त्याच्यामुळे इथं गर्दी नाही दिसत. मात्र सॅटर्डे संडेला गर्दी असणार म्हणजे असणारच, तिथं लोक येतातच असं एकंदरीत कळतंय तिथल्या पाऊल वाटांवरून. सुंदर आहे लोकेशन, 1 नंबर. व्हिडिओमध्ये जरी हा वॉटरफॉल छोटा वाटत असला तरी मान्सूनच्या जोरदार पावसामध्ये या धबधब्याचा प्रवाह यापेक्षा तिपटीने आणि 5 पटीने वाहत असतो. आणि त्यावेळी हा धबधबा अतिशय मनमोहक आणि नेत्रदीपक असतो. मान्सूनमध्ये अतिशय दुर्गम भागात जाऊन ॲडव्हेंचर करणं चांगलंच आहे, मात्र खूप दुर्गम ठिकाणी जाऊन आणि अवघड श्रेणीच्या ट्रेक्स करून ट्रेक अधिकच आव्हानात्मक सुद्धा होऊ शकतात आणि काही वेळा अपघात देखील होऊ शकतात. त्यामुळे अशी छोटी
मात्र दुर्मिळ ठिकाणं पाहण्याचा आनंद नक्कीच घ्यायला हवा. मंडळी, आता आपण वरसगाव धबधबा पाहून पुढे चाललेलो आहोत, ते म्हणजे खडकवासला धरण बघायला. आता सध्या आपण आहोत वरसगाव धरणाच्या बाजूला. आपल्या राईट साईडला वरसगाव धरण आहे. या गावाच्या नावावरनच या धरणाला पण नाव दिलंय वरसगाव धरण. आणि त्याच्या बॅकवॉटर्सच्या बाजूने आपण सध्या चाललेलो आहोत. खूप जास्त पाणी नाही, मात्र बऱ्यापैकी धरण भरलेलं आहे सध्या. आणि इथून 25 किलोमीटर अंतरावर साधारणतः खडकवासला धरण आहे. अतिशय छान वातावरण होतं आज. आपलं एक्सप्लोरेशन अतिशय मस्त झालेलं आहे. मोटो व्लॉग सुद्धा करायला मज्जा आली आज. पावसाचा आनंद एक वेगळा आनंद आहे, मात्र पाऊस नसताना आपल्याला खूप छान प्रकारे निसर्ग पाहता येतो. ते देखील एक ॲडव्हान्टेज आहे पाऊस नसण्याचं. सो विकेंडमध्ये येण्याचा पण एक फायदा आहे की आपल्याला जास्त ट्रॅफिक नाही लागत. विकेंडला ट्रॅफिक असता, पावसाळ्यामध्ये सगळे बाहेर निघतात. काही जण म्हणतात ना मजेने की पावसाळ्यामध्ये सगळी बेडकं बाहेर निघतात. तर त्यातला जो विनोद आहे तो बाजूला काढला तर एक म्हणजे चांगला अर्थ पण आहे त्याच्यात, की पावसाळ्यातच का नक्की फिरायचं, सगळे पावसाळ्यातच का बाहेर निघतात. बाकीच्या उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तेवढ्या प्रमाणात लोक नाहीत येत बाहेर, आणि पावसाळ्यामध्येच अगदी सगळीकडे गर्दी असते. हे चुकीचं आहे ना. म्हणजे मान्सून ट्रेक करायला खूप भारी वाटतं, हे मान्य आहे, मात्र किती गैरसोय होते सगळ्यांचीच ते देखील आपण थोडं बघणं महत्त्वाचं आहे. इकडं 30 किलोमीटर अंतरावर साधारणतः इथून किल्ले आहेत तोरणा, सिंहगड, राजगड. अशी एक पाठीमागं दिसली. तर काय झालंय समोर, काय एवढी लोक थांबलेत. नदी आहे इथं. फोटोशूट चालू आहे. आणि इथून उजव्या बाजूला 2 किलोमीटर अंतरावर पानशेत धरण आहे बघा. मंडळी, आता आपण पानशेत गावामध्ये आहोत. जिथं पानशेत धरण आहे त्या गावामध्ये आपण सध्या आहोत. आणि थोड्या वेळापूर्वी आपण मुळशी तालुक्यामध्ये होतो. लवासा वगैरे मुळशी तालुक्यामध्ये आहे. आणि आता हे पानशेत जे आहे ते राजगड तालुक्यामध्ये आहे, ज्याचं जुनं नाव होतं वेल्हे तालुका. इकडं खूप जास्त पाऊस सुरू असतो, मात्र सध्या पाऊस अजिबात नाही आहे. इकडं पाऊस नाही म्हणजे पुण्यामध्ये तर अजिबातच नसणार. आणि इकडे नद्या वगैरे तुडुंब भरलेल्या असतात पावसाळ्यामध्ये. तर खूपच जबरदस्त वातावरण असतं इकडं फिरायला. मुळशी तालुका तर एक नंबर तालुका आहे. पूर्ण मोठ्या मोठ्या डोंगरांनी मुळशी तालुका वेढलेला आहे. खूप जबरदस्त मान्सून पर्यटन इकडं करता येऊ शकतं. मंडळी, आता आपण डोंजे या गावाजवळ आलेलो आहोत. आणि समोर माझ्या उजव्या बाजूला सिंहगड किल्ला मला दिसतोय. आणि सिंहगड किल्ला खूप दुरून देखील ओळखता येतो, कारण त्याच्यावरती मोबाईल टावरचे आणि आकाशवाणीचे असे 2 टावर आहेत. त्याच्यामुळं खूप दुरूनच आपल्याला सिंहगड किल्ला ओळखता येतो. आणि इकडून अगदी स्पष्टपणे मला दिसतोय तो माझ्या उजव्या बाजूला. मंडळी, आता आपण खानापूर गावामध्ये आलेलो आहोत. आणि खानापूर गावाचा जो तालुका आहे तो आहे हवेली तालुका. म्हणजे आता आपण हवेली तालुक्यामध्ये प्रवेश केला आहे. याच्या पाठीमागं जे पानशेत गाव होतं त्याचा तालुका होता राजगड. आणि त्याच्या पाठीमागं जे लवासा वगैरे आपण आज एक्सप्लोर केलं त्याचा तालुका होता मुळशी. तर अशा प्रकारे आज आपण 3 तालुक्यांमध्ये आपलं एक्सप्लोरेशन पार पाडलेलं आहे. एका लगोलग असे 3 धरणं देखील आपण आज बघितली. त्याच्यामध्ये टेमघर धरण, नंतर पानशेत धरण बघितलं, त्याच्या आधी वरसगाव धरण देखील बघितलं, आणि आता पुढे आपल्याला खडकवासला धरण देखील
दिसेल. तर एवढी सगळी धरणं देखील आपण आज बघितलेली आहेत. तर जबरदस्त एक्सप्लोरेशन झालेलं आहे आज. आणि याची सांगता जी आहे ती आपण खडकवासला बॅकवॉटर्सच्या इथे करणार आहोत. तर आता खूप उशीर झाला आहे, 6 वाजलेले आहेत. तर मंडळी, आता आपण खडकवासला धरणाजवळ आलेलो आहोत. माझ्या डाव्या बाजूला सध्या खडकवासला धरण आहे आणि आपण इथे पुढे थांबणार आहोत. ते आपण काही शॉट्स घेऊयात. पब्लिक जमा झालेली आहे आता संध्याकाळी. खडकवासला वगैरे इकडून येतात लोक इकडं चिल करायला. तर मंडळी, आता आपण पोचलेलो आहोत खडकवासला धरणाच्या इकडं. आणि हा आहे खडकवासला धरणाचा बॅकवॉटर. बघू शकता सध्या खूप जास्त पाणी नाही, मात्र तरी देखील खूप मोठा असा बॅकवॉटर आहे हा. आणि रोड साईडला खूप चौपाटी वगैरे आहे. आपल्याला इकडे ड्रोन शॉट घ्यायचे होते, मात्र इकडे डिफेन्स एरिया असल्यामुळं आपण इकडे जास्त ड्रोन शॉट घेणं थोडं रिस्कीच आहे इकडं. जर पकडला तर ड्रोन आपला जप्त करण्यात येईल इकडे. त्याच्यामुळे आपण आता इथे थोडं टाईम स्पेंड करून इकडनं कल्टी मारणार आहोत. चला तर इकडे आता आपण बघूया की काही अल्पोपहार भेटतोय का खायला. तर मंडळी, अशा प्रकारे आपलं एक्सप्लोरेशन इथं थांबत आहे. आज खडकवासला आपण आता बघितलेला आहे. आता आपण हा व्हिडिओ इथे एंड करतोय मंडळी. खूप जबरदस्त एक्सप्लोरेशन झालेलं आहे आज. आणि अशाच प्रकारे एक्सप्लोरेशन आपण करत राहणार आहोत. ट्रॅव्हल ॲडव्हेंचर करत राहणार आहोत. तर फॉलो करत राहा. आपण भेटूयात अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ठिकाणी. तोपर्यंत फिरत राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. गुड बाय.